यावर्षी माझ्या बजेटकडून अपेक्षा अगदी शून्य आहेत. मध्यम वर्गाला या बजेटमध्ये काहीच मिळालेलं नाहीये. फक्त करवाढ, करवाढ आणि करवाढ याशिवाय काहीही नाही. मार्केटकडे पहा, 1000 पॉइंट्स खाली घसरलेला आहे. अनेक वेळा बजेटनंतर देशाची अवस्था अशीच होते. कारण बजेटच्या दिवशी अचानक संपूर्ण देशात अर्थतज्ज्ञांची संख्या वाढते. पण हे बजेट मागील काही वर्षाच्या बजेटपेक्षा वेगळं होतं. कारण या बजेटनंतर सर्वात जास्त दुखी जर कोणी असेल तर तो आहे गुंतवणूकदार. यावर्षी फ्रीब्रिजवर लक्ष नव्हतं, कर कपातीवरही नव्हतं. यावर्षीचा मुख्य फोकस होता भांडवली खर्चावर, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरवर. अशा योजना आखल्या गेल्या आहेत ज्याचा फायदा देशाला लगेच नाही, पण दीर्घकाळात नक्कीच होऊ शकतो. मला असं नकोय की तुम्ही गोंधळून जावं. हे बजेट महत्त्वाचं आहे, हे बजेट चांगलंही आहे, हे बजेट विचारपूर्वक तयार केलेलं आहे. म्हणून चला बजेट 2026 आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बजेट 2026 म्हणजे नेमकं काय? सरकार आपले पैसे वाया घालवते का? देशात इतके श्रीमंत लोक असूनही गरिबी अजूनही का आहे? जर माझा टॅक्स वाया जात असेल तर मी टॅक्स का भरावा? 1 फेब्रुवारी हा भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एका डॉक्युमेंटमधून मिळतात. या दिवशी भारताचे अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात. पण तुम्ही म्हणाल, मी कॉमर्सचा विद्यार्थी नाही, मला बजेट कसं समजणार? काळजी करू नका, मी आत्मविश्वासाने सांगते, बजेट समजणं इतकं अवघड नाही. फक्त काही मूलभूत संकल्पना समजून घेतल्या की सगळं स्पष्ट होतं. आज आपला उद्देश आहे बजेट इतकं सोपं करायचं की 10 वर्षाचं मूल सुद्धा ते समजू शकेल आणि योग्य प्रश्न विचारू शकेल. बजेटमधून आपल्याला काय कळतं? एका बजेटमधून आपल्याला 3 गोष्टी समजतात. पहिली, सरकार पैसे कुठून कमावणार. दुसरी, सरकार पैसे कुठे खर्च करणार. आणि तिसरी, देशाच्या आर्थिक वाढीबाबत सरकारचा दृष्टिकोन काय आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही एक सजग आणि जबाबदार नागरिक बनता. व्हिडिओच्या शेवटी आपण सरकारला काही महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारणार आहोत, म्हणून पुढची काही मिनिटं आमच्यासोबत राहा. पहिलं उदाहरण आहे कुटुंबाचं. आपल्या देशाची एक मोठी समस्या काय आहे माहिती? महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगणारे लोक फार कमी आहेत. चला उदाहरण घेऊया. समजा तुम्ही संयुक्त कुटुंबात राहता. वडील कुटुंब प्रमुख आहेत. आई सगळ्या खर्चाची जबाबदारी सांभाळते. घरातील प्रत्येक सदस्य काही ना काही काम करतो. महिन्याच्या पहिल्या दिवशी सगळे आपापला पगार आईकडे देतात. मग जेवताना चर्चा होते, या महिन्याचा खर्च कुठे करायचा. लहान भाऊ म्हणतो, खूप दिवस फिरायला गेलो नाही, मनालीला जाऊया. मोठा भाऊ म्हणतो, यावर्षी माझं लग्न आहे, त्याची तयारी करावी लागेल. वडील म्हणतात, घराचं छप्पर आधी दुरुस्त करायला हवं. आणि शेवटी आई ठरवते काय आधी करायचं आणि काय थोडं थांबवायचं. हेच तर बजेट आहे, अगदी सोप्या भाषेत. देश म्हणजे एक मोठं कुटुंब आहे. आपण सगळे टॅक्सच्या माध्यमातून योगदान देतो, पण सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. सरकारला ठरवावं लागतं काय तातडीचं आहे आणि काय थांबवता येईल. बजेटचे प्रकार 3 आहेत. पहिलं म्हणजे सरप्लस बजेट, जिथे उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असतो. दुसरं बॅलन्स्ड बजेट, जिथे उत्पन्न आणि खर्च समान असतो. तिसरं डिफिशिएट बजेट, जिथे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो. सरकारसाठी सरप्लस बजेट चालवणं फार कठीण असतं, कारण सरकारचा उद्देश नफा कमवणं नसतो, लोक कल्याणासाठी खर्च करणं हेच सरकारचं मुख्य काम असतं. आजपर्यंत भारताचं बजेट बहुतेक वेळा डिफिशिएट बजेट राहिलेलं आहे. कॅपिटल एक्सपेन्स आणि रेव्हेन्यू एक्सपेन्स खर्च 2 प्रकारचे असतात. एक तर भांडवली खर्च, एकदाच होणारा खर्च ज्यामुळे दीर्घकाळ उपयोगी पडणारी मालमत्ता तयार होते. उदाहरणार्थ रेल्वे, रस्ते, रुग्णालय, वीज प्रकल्प. आणि राजस्व खर्च, पुन्हा पुन्हा होणारा खर्च, पगार, पेन्शन, सबसिडी. दोन्ही खर्च गरजेचे आहेत, पण भांडवली खर्च देशाच्या भविष्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो. याच्यातून निष्कर्ष लक्षात येतो की या वर्षाचं बजेट लघु काळात फारसा फायदा देणार नाही, पण जर अंमलबजावणी योग्य झाली तर दीर्घकाळात देशाला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण प्रश्न एकच आहे, घोषणा खूप केल्या जातात, पण अंमलबजावणी होते का? याचं उत्तर आपल्याला पुढील काही वर्षात मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. कारण प्रश्न विचारणारे नागरिकच लोकशाही मजबूत करतात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.